आज श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार या निमित्तानं सर्व महादेव मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। तर आज वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आलाय। कसा असणारे पर्यायी मार्ग बघूया। पुरातन कालापासून प्रसिद्ध असलेले नाशिकमधील कपालेश्वर मंदिर या मंदिरात दर्शनासाठी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। लाखो लोक दर्शन घेण्यासाठी या मंदिरात येतात, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून पंचवटीतील रामकुंड कपालेश्वर मंदिर परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय। या मार्गावर वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंद केला असून कपालेश्वर दर्शनासाठी साधारण 1.5 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे। त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणेसाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मेळा बसस्थानक, तालुका पोलीस ठाणे ते मनसे कार्यालय रस्त्यावर खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय। कपालेश्वर मंदिर, रामकुंड, गंगा घाट या परिसरात श्रावणी सोमवार निमित्त आज सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत मालेगाव स्टँड कडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग खांदवे सभागृहाकडून कपालेश्वर मंदिर, सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिर आणि डिकले वाचनालय ते कपालेश्वर मंदिर या रस्त्यावर सर्व वाहनांना प्रवेश बंद असणार आहे। बघूया यासाठी पर्यायी मार्ग कोणता उपलब्ध आहे। सरदार चौकाकडून वाहने गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, खैरे गल्ली, टाळकुटेश्वर मंदिर, अमरधाम मार्गे इतरत्र जातील। तर मालेगाव स्टँड कडून रामवाडीकडे जाणारी वाहतूक मालेगाव स्टँड मार्गे मखमलाबाद नाका, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा अशा मार्गाने मार्गस्थ होईल। काळाराम मंदिराकडून येणारी वाहतूक ही डिकलेनगर, काट्या मारुती चौक मार्गे इतरत्र जाईल। तरी वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन शहर वाहतूक विभागाकडून करण्यात आले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल बागमुडे।